मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे बेसनपीठ। हे 1 किलो बेसनपीठ आहे। मी बनवत आहे लाडू। तिला इथं 2 वाट्या मोठ्या तूप टाकलेलं आहे आणि हे 1 किलो बेसन टाकलेलं आहे। आणि आता याला छान असं आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत भाजायचं आहे। तर मी भाजून बनवणार आहे हे लाडू। तर हे खास गुढीपाडव्यासाठी आहे। तर उद्या आपला गुढीपाडवा आहे, त्यासाठी हे आज बनवत आहे। तर त्यासाठी हे पीठ आपल्याला छान असं एकजीव मस्त असं खमंग भाजायचं आहे। आपलं लाल हे पीठ भाजलेलं आहे। एकदम मंद आचेवर हे पीठ भाजायचं आहे। त्याच्यामुळे काय होते, आपलं छान असं एकदम खमंग असं पीठ आपलं भाजतं। आणि दुसरी गोष्ट, वरून असं जे एकदम फुल गॅस ठेवला तर आपलं वर पीठ भाजतं, पण आतमधून मग कच्चं राहतं, मग ते लाडू चांगले लागत नाही। त्यासाठी हे मंद आचेवर छान असं गुलाबी होईपर्यंत याला भाजत राहा। ही छान अशी एक टिप्स आहे, तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमचे लाडू पण एकदम छान असे होतील। तर मी बघू शकता, याला छान असं एकदम बघू शकता किती एकदम लाल झालेला आहे। तरी आपण याला थोडासा अजून भाजणार आहोत। आता किती छान असं आपलं पीठ भाजलेलं आहे आणि मी गॅसवरून काढून परातीमध्ये ठेवलेलं आहे। आता याला छान असं आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे। त्यासोबत इथं मी वाटलेली आहे पिठी साखर। याच्यामध्ये 2-4 विलायची मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे साखर बरोबर। हे 2 वाटी साखर आहे। तर तुम्ही 1 किलो पिठाला तुमच्या हिशोबाने कमी जास्त गोड करू शकता। मी इथे 2 मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये विलायची पिसलेले। आता आपल्याला हे पीठ थंड झाल्यावर आपल्याला हे त्याच्यामध्ये असं टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये आपल्याला ही साखर मिक्स करायचं आहे आणि याला छान असं आपल्याला हे साखरेला कालवून घ्यायचं आहे। त्याच्या साहाय्याने एकदम छान असं आपल्याला कालवायचं आहे। तुम्ही बघू शकता, छान असं पिठी साखर आपण कालवलेली आहे। त्यासोबत टाकायचं आहे हे डेसिकेट कोकोनट। हे पण 1 मोठी वाटी आहे। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडलं तर टाका, नाही टाकलं तरीही चालतं। याला पण छान असं आपल्याला ह्या लाडूच्या मिश्रणमध्ये फिरवायचं आहे। छान असं एकदम एकजीव करायचं आहे। तुम्ही बघू शकता, याला छान असं आपल्याला एकजीव करायचं आहे। बघू शकता, छान असं आपल्याला घेतलेलं आहे। आता याच्यात एक छोटीशी ट्रिक आहे, हे बघू शकता। इथे घेतलं आहे मी हळदी पावडर, थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे। ही कशामुळे टाकायची आहे, कारण की आपलं काय आहे, लाडू एकदम छान असे पिवळे दिसले पाहिजे। पिठामुळे कसे थोडेसे लालसर वाटतं ना, तर ही छोटीशी ट्रिक आहे। एकदम हलवाई स्टाईलमध्ये आपले लाडू दिसणार आहेत आणि खायला पण तेवढंच सुंदर आणि छान चविष्ट लागणार आहे। तुम्ही बघू शकता, याला पण असं मसून घ्यायचं छान असं, साखर, खोबऱ्याचा कीस, हळद। आता त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे इथे हे अर्धी वाटी तूप। इकडे बघू शकता, इथे हे तूप घेतलेलं आहे। इथे भाजायला पण मला अख्खा 1 किलो तूप लागलेलं आहे। तरी पण आता याच्यामध्ये अर्धी वाटी टाकली म्हणजे बरोबर आपल्याला 1 किलो पीठला 1 किलोच तूप लागलेलं आहे। आता याला पण छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे। बघू शकता, आपलं मिश्रण एकदम छान पेड्यासारखं झालेलं आहे। आता आपण करू लाडू। तुम्ही बघू शकता किती छान असे आपले हे लाडू झालेले आहे। तर तुम्हाला असे हे माझे बेसनपीठ भाजून लाडू केलेले कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा, शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचनला लाईक करा।